मंडळी पाहू शकता ओमकार दादा पिस्टन बैलाचे मालक. तर दादा नमस्कार. तर आज कसं काय नियोजन आहे दादा? आज सोन्याला घेऊन आलात का? पिस्टन कुठे? पिस्टन आज तरीच आज सोन्या पिस्टनच्या पावलावर पाऊल ठेवून एवढा नाव करत चाल, काय बोला? हो करते नाव आज त्याच्या पावला पाऊल ठेवून करते आज ना. आज आपलं नाव करते एवढं बैलाच्या मागे. लोकांना बैला मागे बैल भेटत नाही, पण आपल्याला लगेच वस्तू लागल्या. आपलं नशीब आहे म्हणायचं. हो खूप नशीब. बैल आपल्याला लगेच लागला. लोकांना 4-4 वर्ष 5-5 वर्ष बैल भेटत नाही. एक बैल पळाला तर त्याच्यानंतर घरी बसायला लागते, बांधावर बसून बघायला लागते. आणि आपल्याला बैला मागे बैल लगेच लागला. हो नक्कीच. टॉप मध्ये पोहतो आपला, असं नाही की 1-2-3 नंबरचा पोहतो. 1 नंबर मध्ये पोहतो आपला सोन्या, पण आदत असतो. हो एवढं कमी काला सोन्याने देखील खूप नाव केलं, त्याबद्दल काय बोला? सोन्या जसा आणला तसा कंटिन्यू गुलाला त्याचे, आणि तो आपलं नाव करते याच्यातच खूप समाधान आहे आपल्याला. हो हो नक्कीच. पिस्टन बद्दल काय बोलाल? पिस्टन तर काय, पिस्टन बादशाहचे, त्याचा काही विषय नाही. त्यांनी महाराष्ट्र गाजून ठेवलाय. आपलं नाव अख्ख्या महाराष्ट्रावर लोकांच्या मनावरती राज्य केले त्यांनी. त्याबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमी आहे. त्यांनी त्याच्या एवढं कुणी नाव नाही केलं, आणि एवढं कोण करणार बी नाही. नक्कीच. विषयच नाही. आणि जाईल तिथं आपल्या नंदीचे खूप नाव आहे, तर काय बोला? तिथं आपण कंटिन्यू बोलायला त्याने, त्यांच्यामुळे आज आपलं नाव आहे महाराष्ट्रात. आज आपले लोक ओळखतात त्याच्यामुळे. त्याचं उपकार आहेत आपले म्हणायला लागेल. तो आपलं एवढं नाव राखतो, इज्जत ठेवतो. आपल्याला कुठं जायचं तिथं गुलाले कंटिन्यू. सोन्याची खरेदी कुठून झाली? सोन्याची खरेदी आपली आता एक 4 महिन्यापूर्वी घेतला आपण सोन्या. तिकडे यवतमाळ ठेलमस्की म्हणून तिकडून घेतला होता आपण सोन्या. अच्छा. किती किती परत घेतला आपण? आपण त्याची 4,71,ची खरेदी आहे. 4,71,000. तर मंडळी पाहू शकता 4,71,000ची सोन्याची खरेदी झालेली आहे. कुठून दादा? तर यवतमाळ वाशिवली तिकडून झालेलं आहे. तर नक्कीच आपल्या नंदीला काय व्यायाम वगैरे कसा असतो? व्यायाम वगैरे आपलं रोजचं बांधणं सोडणं, जरा थोडं चालवणं वगैरे, बैलगाडीला वगैरे चालवणं. तर आपला अवताला वगैरे आणतो ना आपण वावरत वगैरे दुखताना. आणि व्यायामासाठी खुराक वगैरे? खुराक वगैरे दूध असतं सकाळी 5 लिटर, संध्याकाळी 5 लिटर. आपलं जे रेग्युलर असतं डाळ वगैरे रेग्युलर असतं. अच्छा. आणि ड्रायव्हर कोण असतो आपल्या गाडीवर? ड्रायव्हर कंटिन्यू सनी भाऊचा असतो. सनी भाऊचा असतो दोन्ही गाडीवर का? हो कंटिन्यू. आणि नक्कीच आपल्या हा बैलच त्याची आहे स्वतः. बरोबर. तो स्वतःच्याच गाड्या जेव्हा गाड्या. बरोबर. अजून काय बोलाल? आपलं वैशिष्ट्य सांगा ना आपल्या नंदीचे. वैशिष्ट्य सांगणं काही, 4 खांदी पब्लिकचे बैल आहेत आपले, बादशाह आहेत. आणि आदत कोंड आहे अजून आता सोन्या. ओपनच्या गाड्या खेळतोय. ओपनच्या गाड्यांमध्ये चांगल्या गाड्या हे करतो आपल्याला. त्याचं लय मोठं अजून आदत, त्याचं खूप वय आहे पुढचं, त्याचा कालावधी लय मोठा आहे. तर आताच ओपनच्या गाड्या चांगल्या मारतोय, तर त्याच्यातच आपल्याला लय समाधान आहे, मोठं समाधान. खूप तुम्ही खोल मानावरचे ते केलेत. नक्कीच आपल्या सावली मैदान बद्दल काय बोलाल? सावली मैदान आजचं मैदान आहे पारंपरिक मैदान, जुनं पारंपरिक मैदान आहे. आणि आवर्जून लोक येतात या मैदानासाठी, पळायसाठी. बघायला बी येतात लोक, पळायला येतात. लांबून नाशिक, पुणे, कराड वरून, म्हणजे प्रत्येक ठिकाणची बैल त्या शर्यतीसाठी येतात. म्हणजे जुनं पारंपरिक मैदान आहे देसाईचा अड्डाचा. त्याच्यामुळे येतात लोक आवर्जून शर्यती करायला. अच्छा. आपल्या घाटावर आणि मुंबईमध्ये काय फरक जाणवतो आपल्या नंदीमध्ये? काय घाटावर, आपलं घाटावर 3 फेऱ्याचं मैदान असतं. इकडं मुंबईत असं बिनजोडचा अड्डा असतो. आपलं शर्यती असतात आपल्या इकडे. तिकडे म्हणजे 3 फेऱ्यात पळायचं असतं. अच्छा. आणि नक्कीच आपला नंदीला सोन्या आणि पिस्टन आपल्याला अजून कुठे बघायला भेटेल? आता पुढच्या मैदानावरती आहेत ना घाटावरती. 31 तारखेला मैदान आहे मोठं, 5 लाख रुपयाला. तिकडे आटपाडी सांगलीला, तिकडे पाहताना दिसाल. अच्छा. घरचा साज बघायला कधी भेटेल आपल्याला? घरचा साज आता पळला ह्याच्या आधी एकदा 2 नंबर केला होता मोठ्या मैदान. याच्यानंतर मी पळा 100% भेटेल. अच्छा नक्कीच. आणि सुट्टी मेकर कोण आहे? आमचा सुट्टी मेकर असतो सुजित भाऊ असतो, तुषारबाई असतो, बाबू लवटे असतो. अच्छा. आमचा अनिकेत, बाकीचा ग्रुप आहे आमचा टोटल. म्हणजे सगळे आज आपले, त्याच्यामुळे आपलं नाव आहे आज. ते नाही तर काय पोरं नाही तर म्हणजे काय कुठलीच गोष्ट नाही. पोरांशिवाय मजा नाही क्षेत्रात. नाही त्यांनी जर आज आपलं तरच आपण वरती जाणार आहे. ती जर नसेल तर आपलं कोण आहे बायला नाव मागा अब्दा बायला. त्यांच्यामुळे आपलं नाव आहे आज. आपलं नाव होतंय बायला मागं पोरं असतं. मेहनत कोण करतो आपल्या नंदी मागील? सगळीच पोरं मेहनत करतात. म्हणजे सगळ्यांचं त्याच्या मागं हे पोरांचं सगळं, त्याच्या बैलांमागं पोरांचंच हे सगळं. घरी स्वभाव कसा असतो आणि शर्तीमध्ये अड्ड्यामध्ये स्वभाव कसा असतो? घरी शांत असतं एकदम, पण मैदान आलं जरा येडे लय राग येते तशी मैदान आल्यानंतर. नक्की त्याला देखील समजत असेल आपण आता अड्ड्यात आला, आपल्याला पळायचंय. हो त्याला त्यांचं काय ते आपलं गेलं की त्यांना माहिती किती पळायचं आणि किती नाही. अच्छा. आणि सुट्टीला कसं असते धमक आपल्या नंदीची? सुट्टीला जे सुट्टीला खाली लावून तीच निकाला पण
जसा टप्प्याटप्प्याने त्यांचं स्पीड वाढत जातात. 3 फेऱ्याची सवय असते ना गटाला थोडा कमी पोहतो, अच्छा अच्छा. सेमीला फायनलला जास्त पोहतो वाढून, असं आहे आपल्या बैलांचं. नक्कीच जेवढ्या लांब पल्ला असेल तेवढा स्पीड जास्त वाढतो. जास्त घेतला होता. अजून स्पीड बद्दल काय बोलाल आपल्या नंदीचा? हा नंदीच्या स्पीड बद्दल काय बोलाल? स्पीड काय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती त्यांची गती काय आहे. ती काय सांगणे महाराष्ट्र बघते, आज अख्खा 14 देश बघते ते त्यांची गती काय आहे, काय काय करू शकतात ते बैल. त्यांना सगळ्याला माहिती की त्यांच्या मनात आल्यावर ती काय करू शकतात. आज नक्कीच पायरा कोण असेल आपल्या सोन्याला? सोन्याला अजून तर काही आता 3 दिवस झाले नाव आहे बिनजोडला, अजून तरी काही शर्यतीला फोन ना आला कोणाचा. अच्छा. अड्ड्यात नाव दिले, बघू आता शर्यत कशी जमते त्याच्यानुसार नाव सोडलंय का? हो. नक्कीच नक्कीच पायऱ्याबद्दल आज काय बोला? आजचं पैर आता बघ जसं शर्यत जमत असं आपल्याला पैर काय आहे, भरपूर बैल लखन आहे, अर्जुन आहे इथं. अच्छा अच्छा. एक बैल सांगा का? आमचा सगळीच बैल आमची आहे सिद्ध. हो, हो, बरोबर, म्हणजे नक्कीच. आमची गाठावरची बैल आहेत, आणि मुंबईतली बैल आहे बाईंची, संदीपाईंची बैल आहेत आमची. अच्छा अच्छा. हो. आणि नक्कीच आपली कुठली शर्यत असेल की जी आपल्याला खूप कायमस्वरूपी लक्षात राहील? शर्यत आता पिस्टनने भरपूर शर्यती केलेल्या आहे वरती गाठावरती, ज्यावेळेस बंदीचा काळ होता किंवा तसं मैदानात शांत असेल त्या सासवडला वगैरे भरपूर शर्यती आणि भरपूर मोठ्या मोठ्या शर्यती केलेल्या आहेत पिस्टन. नक्कीच नक्कीच. मैदानात तर काय सगळ्या ओपनच्या मैदान, मोठ्या मोठ्या मैदान, पुसेगाव सारख्या, हो हो. केडगाव कोरेगाव सारख्या मैदानात राहिलेले आहेत आपले, हिंदी केसरी झालेले आहेत ओरिजिनल. सोन्या कोणत्या साईडून जास्त स्पीड लावतो? उजवीने उजवीने का? आणि आपला पिस्टन पिस्टन 4 खांदे चारी कांदे बीट. नक्कीच. कुठून? आणि घाटावरचं नियोजन कोण करतो? मीच नियोजन करतो स्वतः सगळ्या बैलांचं. आणि इकडे कुठे असू द्या सगळं नियोजन तुम्हीच का? ओके नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. तर धन्यवाद.